आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, मनोज जरांगे परत एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे। यावेळेस त्यांनी काही नवीन मागण्या घेतल्या तर सातारा गॅजेट आणि कोल्हापूर गॅजेटची देखील अंमलबजावणी व्हावी आणि हैदराबाद गॅजेट संदर्भात जो शासन आदेश काढला त्यातनं काही फायदा होताना दिसत नाही, त्यामुळे त्याला घेऊन देखील त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। नाही, आता तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही। परंतु जेव्हा सरकारने हैदराबाद गॅजेट, ॲक्च्युअली ते गॅझेटियर आहे, गॅजेट नाही आहे, ची अंमलबजावणी करण्यासंबंधी शासन निर्णय काढला तेव्हा या लोकांनी खूप गुलाल उधळला आणि आता सर्वच मराठवाड्यातील मराठा हे ओबीसी होतील, कुणबी होतील आणि आम्हाला फायदा होईल अशा प्रकारचा करून विजयोत्सव मनवलेला होता। आणि मग जी आर काढताना हे समाधानी झाले, समाधान झाल्यावर विजयोत्सव झाला आणि आता म्हणायचं की त्याची अंमलबजावणी होत नाही। अंमलबजावणी का होत नाही याचं त्यांनी पहिले अवलोकन करावं, अभ्यास करावा आणि सरकारपुढे ते मुद्दे मांडावेत की बा या जी आरमध्ये हे आहे आणि याच्यामुळे याचं हे पालन होत नाही, अशा प्रकारचे कुठलेही मुद्दे त्या शासन निर्णयामध्ये नाही। आणि मग हैदराबाद गॅजेटचा जर फायदा होत नाही तर सातारा आणि कोल्हापूर गॅजेटचा काय फायदा होणार? गॅजेटियरमध्ये असं असतं की त्या जातीची किती संख्या, जातीचं प्रमाणपत्र काढण्याकरता वैयक्तिक माहिती पाहिजे असते। तुम्ही जोपर्यंत महसुली किंवा शैक्षणिक वैयक्तिक माहिती देणार नाही की तुमचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा हे कुणबी होते याचा पुरावा देणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र मिळू शकत नाही। हे त्या जी आरमध्ये पण स्पष्ट दिलेलं आहे आणि ही आता अनेक वर्षापासून चाललेली आलेली रीत आहे। शासन आदेश काढल्यानंतर कुठेतरी मराठा समाजाला त्यांना जे अपेक्षित होतं तसं झालं नाही, त्यांना कुठेतरी कुणबी प्रमाणपत्र मिळताना दिसले नाही, त्यामुळे मग परत मनोज जरांगेने एक नवीन भूमिका घेतली आणि त्यामुळे मग कुठेतरी ते आता आंदोलन करत आहे। नाही, आता त्यांची भूमिका पूर्णपणे मी अजून अभ्यास नाही केला त्याचा, पालनी आपणच सांगितलेलं आहे। ते काय म्हणतात आता दररोज बाहेर येईल आणि मग त्याचा अभ्यास झाल्यावरती मी त्याच्यावरती पूर्ण माझी प्रतिक्रिया देईल। पण तोच विषय घेऊन जर पुन्हा आंदोलन होत असेल तर मग सरकारने आता एकदा शासन निर्णय तुम्हाला दिला, देण्याच्या पूर्वी तुम्ही त्याचं 2 तास वाचन केलं, नंतर आंदोलन संपवलं, आता तुम्ही सरकारला काय म्हणणार? आणि सूचना देखील त्यांनी काही सुचवल्या होत्या, जाहीररित्या त्यांनी काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्या दुरुस्त्या केल्या, दुरुस्त्या झाल्यावरती तो स्वीकारला त्यांनी। आता ते हे नाही म्हणू शकत की तुम्ही हा चुकीचा दिला, कारण तुम्ही त्याचं वाचन करून स्वीकारला होता आणि त्याच वेळेस जेव्हा हा शासन निर्णय आला आणि तिकडे विजयोत्सव साजरा होत होता तेव्हासुद्धा मी सांगितलं होतं की या जी आरमुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही, ज्याच्यावरती मी आजही ठाम आहे। आणि या मागच्या 5-6 महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरपासून आतापर्यंत तुम्ही बघत असाल की कुठल्याही प्रकारचं असं चुकीचं जात प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये मिळालेलं नाही। यावेळी त्यांनी आणखी एक मागणी केली की 1994मध्ये ज्या प्रकारे शासनाने आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला, आता परत त्याच आधारावर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी निर्णय घेतला जावा। 1994चा तो नेमका निर्णय काय होता आणि आता मराठा समाजासाठी तो निर्णय घेणे शक्य आहे का शासनाकडे? हे बघा, 1994ला जेव्हा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा प्रकारे ज्यांच्या कागदपत्रावरती जात लिहिलेली आहे त्यांचा ओबीसीमध्ये समावेश झाला, त्याची जी कार्यप्रणाली आहे त्याची पूर्ण पूर्तता झाली होती की राज्य मागासवर्गीय आयोगाने अभ्यास केला, त्याचा अहवाल राज्य शासनाला दिला, राज्य शासनाने तो स्वीकारला आणि नंतर त्याचा समावेश झाला। एखाद्या फॉरवर्ड कास्टला जर बॅकवर्ड कास्टमध्ये यायचं असेल तर ही पद्धत ठरलेली आहे आणि त्याच्यामुळे ती पद्धत पूर्ण केल्याशिवाय सरकार सो मोठो, कोणाचं कितीही प्रेशर असेल तरी सरकार, मी सरकार शब्द वापरतो, सो मोठो कोणत्याही जातीचा मागासवर्गीयामध्ये समावेश करू शकत नाही। मग त्यांनी तशी मागणी करावी। याच्या पूर्वीसुद्धा 7 कमिशन झालेले आहे, कुठल्याही कमिशनने तशा प्रकारची स्पष्ट शिफारस केलेली नाही आणि म्हणून त्यांचा ओबीसीमध्ये समावेश झालेला नाही। पण वारंवार मनोज जरांगे आंदोलन करत आहे, मनोज जरांगेच्या ही गोष्ट लक्षात आली नाही का की आरक्षण देणं हा सरकारचा अधिकार नाही, खरं तर मागासवर्ग आयोगासमोर मागासले पण सिद्ध करावं लागतं आणि ते स्वतः मराठा समाज मांडू शकतं। नाही, तर हा तो त्यांचा प्रश्न आहे ना। आम्ही आमचे टेक्निकल मुद्दे सांगतो की अडचण काय आहे, त्याचा अभ्यास त्यांनी करावा आणि नंतर वारंवार राज्य सरकारकडनं त्यांना अपेक्षा आहे। अरे, अपेक्षा करून काय फायदा? मागणी करताना तुम्ही आंदोलन केलं, तुमच्या मागण्या सरकारने मान्य केल्या, तुम्ही विजयोत्सव साजरा केला
आज कसं म्हणू शकतात की आम्हाला यश नाही मिळालं? तुम्हीच ॲक्सेप्ट केलं ना, आम्ही नाही. आम्ही तेव्हाही ठासून सांगत होतो की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही आणि आजही आम्ही सांगतो की कुठल्याच GRमुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही आणि चुकीचा माणूस ओबीसीमध्ये आलेला नाही. त्यांनी असं आवाहन केलं की राज्यातील 3 कोटी मराठा समाजांनी 30 तारखेला अंतरवाली सराटीत यावं. 3 कोटी मराठा राज्यामध्ये आहे का? आता असा आहे, तो प्रत्येकाचा वेगवेगळा प्रश्न आहे. मी मागेसुद्धा बोललो होतो की ते जे म्हणतात ते मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील या सर्वांची लोकसंख्या मोजून एवढे आहे हे सांगतात. जेव्हा की कुणबी मराठा, लेवा पाटील हे ऑलरेडी ओबीसीमध्ये आहे ना. ते कशाला जातील तिथे? ते ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेत. त्याच्यामुळे ते तिथे जाणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे याच्यापूर्वीसुद्धा अनेकदा खूप फुगवून आकडे सांगण्यात आलेले होते. त्यांना ती सवय आहे. तुम्हाला माहीत असेल की जेव्हा 58 लाख नोंदी सापडल्या आणि आता 3 कोटी मराठा ओबीसी होणार, अशा प्रकारचं एक वातावरण निर्मिती या राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हासुद्धा मी ठासून सांगत होतो की हा 58 लाखाचा आकडा हा पूर्णतः चुकीचा आहे. ह्या नवीन नोंदी नाही आहे. जेव्हापासून या देशामध्ये ज्याला मी म्हणू की स्वतंत्र मिळालं आणि संविधान लागू झालं तेव्हापासूनच्या ह्या नोंदी आहे, आजच्या नोंदी नाही आहे. यांचं आंदोलन सुरू झालं त्याच्यानंतर किती नोंदी मिळाल्या आणि किती प्रमाणपत्र मिळाला ते सांगा. ते तुमचं यश. ज्यांच्याजवळ ऑलरेडी सर्टिफिकेट आहे पिढ्यापासून त्याचं यश तुम्ही कसे घ्याल? तुमच्यामुळे थोडी मिळालेलं आहे ते. गेल्या वेळी जेव्हा मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू होतं तेव्हा समांतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील नागपूरमध्ये आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाचा उद्देश होता की राज्य सरकारने चुकीचा निर्णय घेऊ नये. आता जर का 30 मेपासून परत मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू झालं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ रस्त्यावर उतरेल, या संदर्भात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच. हे बघा, आम्ही आमच्या ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता कटिबद्ध आहोत. आम्हाला कोणाला काय मागायचं त्याला काही नाही. आम्हाला त्यांचा विरोधच नाही आहे. आमचं भांडण सरकारच्या विरोधात आहे. सरकारला आम्ही चेतावणी देतो की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. चुकीचा माणूस ओबीसीमध्ये येऊ नये. सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करू नये. ह्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. आणि या मागणीला धक्का लागतो असं ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी पुन्हा आम्ही याच्यापूर्वी जसं आम्ही वारंवार आमचं आंदोलन केलं आणि सरकारला चेतावणी देऊन आम्ही सरकारकडनं लिहून घेतलं, त्याचप्रकारे आतासुद्धा आम्ही आंदोलन करण्याकरता सज्ज आहोत. 30 मेपासून तुम्ही देखील करणार का आंदोलन? आता पुढच्या 2-4 दिवसात पूर्ण भूमिका कळेल ना त्यांच्या मागण्या काय आहे, सरकार किती प्रतिसाद देते. आम्हाला जर असं वाटलं की सरकार प्रतिसाद देत नाही आणि हे होत नाही ना आमच्या आरक्षणाला धक्का नाही तर आम्ही शक्ती कशाला वाया घालवायची. पण जेव्हा आमच्या लक्षात येईल की नाही सरकार यांच्यापुढे कुठेतरी झुकतं आहे आणि आपल्या आरक्षणाला धक्का लागतं आहे त्या दिवशी मग आम्ही सुद्धा रस्त्यावर येऊ आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करू. तर आपण बघू शकतो की होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. त्यांनी एकंदरीतच मनोज जरांगे यांचं जे 30 मेपासनं आंदोलन सुरू होणार आहे त्या आंदोलनासंदर्भात सोबतच त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आणि विषयासंदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची काय भूमिका आहे ते स्पष्ट केलं. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.